ठाकरे बंधूंचा उद्या मुंबईतल्या वरळी NSCI डोम मध्ये विजयी मेळावा होणार आहे। या विजयी मेळाव्याला मंचावरती फक्त दोघे ठाकरे बंधूच उपस्थित असणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। या मेळाव्यामध्ये कोणत्याही नेत्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होणार नाही। या विजयी मेळाव्यात प्रथम राज ठाकरेंचं भाषण होणार आहे आणि नंतर उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत। या विजयी मेळाव्यामध्ये अजित भुरेंवरती सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे। 5 जुलैची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। वरळी डोम या ठिकाणी सध्या आपण उपस्थित आहोत। खरं तर ठाकरे बंधू ठाकरी शैलीमध्ये बात करणार आहेत। महाराष्ट्राच्या मनामनामध्ये ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघितली जात होती तो क्षण उद्या येणार आहे। खरं तर त्यासाठीचं जे स्टेज आहे त्याची उभारणी आता केली जाते। समोर आपण बघतोय की लाइटिंग सिस्टीम असेल, स्टेज उभारणी असेल, हो या सगळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। समोर जे गेट आहे त्या गेटनंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रितपणे एंट्री होणार आहे। वरळी डोम अगदी समुद्राच्या नजीकचा हा परिसर आहे आणि या डोममध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत। शिवसेनेची संहिता सुद्धा याच ठिकाणी सगळ्यांसमोर मांडण्यात आलेली होती, ज्यातनं नेतेपदी अनेक लोकांची वर्णी लागली। शिवसेना पक्षप्रमुख म्हणून स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा उद्या या संपूर्ण मेळाव्याला संबोधित करणार आहेत। विजय मेळाव्यामध्ये त्रिभाषा सक्तीला विरोध आहे। समोर आपण जी आसन व्यवस्था बघताय विविध रंगांची ही आसन व्यवस्था आहे। निळे चेअर्स असतील, ब्लू, रेड आणि इतर पर्पल अशा 3-4 रंगांमध्ये हे संपूर्ण डोम आपल्याला पाहायला मिळतं। या डोममध्ये विविध गेट्स आहेत, ज्या गेट्समधनं VIP, VVIP एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे। अनेक कार्यकर्त्यांसाठी हे गेट्स खुले असणार आहे। समोर आपण जे काही गेट बघतो आहोत त्यांना वेगवेगळे नंबर देण्यात आलेले आहेत। मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, अनेक मराठी प्रेमी जनता या संपूर्ण कार्यक्रमाला येणार आहे। त्यांच्याशी सुद्धा संवाद हा साधला जाणार आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीने वेगवेगळे गेट्स या ठिकाणी करून देण्यात आलेले आहेत। ठाकरे कुटुंबीय, अगदी अमित ठाकरे यांचा परिवार असेल, राज ठाकरे यांचा परिवार, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे अशा सगळे ठाकरे कुटुंबीय एका राजकीय मंचावरती आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळते। परंतु ज्या पद्धतीने मनसेने भूमिका घेतलेली आहे, उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली की कुठलाही पक्षीय अजेंडा न घेता मराठी मतांसाठी, मराठी मनांसाठी, मराठी माणसाच्या मराठी या विषयासाठी आपण एकत्र येत आहोत आणि त्याच वरळी डोममध्ये ही तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। आज संध्याकाळी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडनं आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं याचा अंतिम आढावा घेतला जाईल। सुरक्षेच्या बाबतीतही उपाययोजना पूर्ण झाल्याचं सुद्धा या क्षणाला म्हटलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वसंतसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर याच उद्याच्या विजय मेळाव्याची रंगीत तालीम आज होणार आहे। शिवसेना, उबाठा आणि मनसेचे पदाधिकारी रंगीत तालीम घेणार असून पोलिसांच्या उपस्थितीत VIPंच्या सुरक्षेची पाहणी होईल। यावेळी बाळा नांदगावकर आणि अनिल परब उपस्थित असतील। ठाकरे बंधूंच्या उद्या विजय मेळाव्याची रंगीत तालीम आज होणार आहे। उद्या विजय मेळावा आहे, तयारी कशी सुरू आहे आणि अगदी अंतिम टप्प्यात जोरात तयारी चालू आहे। आम्ही कालच वरळी डोमला पण जाऊन आलो, पोलिसांशी पण आमची चर्चा झाली। कुठने एंट्री असणार, कुठने एक्झिट असणार, कुठे स्क्रीन लावायची, या सगळ्या गोष्टी आता जवळजवळ त्याची निश्चिती व्हायला आलेली आहे। आज आम्ही संध्याकाळी आमचे नेते सन्माननीय बाळा नांदगावकर, त्यांच्याकडनं अनिल परब साहेब असे सगळे नेते एकत्र बसून त्याच्यावर अंतिम निर्णय करतील। महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ऐतिहासिक दिवस, मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे। एक तर मराठी विजय दिवस म्हणून आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा दिवस। आता पाणीरूपी समुद्र समोर असणार आहे, जलरूपी, तर इथे मनुष्य रूपाने समुद्र दिसणार आहे उद्या। असे ऐतिहासिक क्षण या डोमनी पाहिलेले आहेत आणि हा तर फारच म्हणजे मराठी माणसाची एकजूट काय असते महाराष्ट्रात किंवा मुंबईत, ते हा डोम पाहणार आहे।
उद्याचा मेळावा हा खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात होणार आहे. महाराष्ट्रातील मराठी जनता, त्याचप्रमाणे मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी अधिक उत्साहीपणे त्या ठिकाणी या मेळाव्याला येत आहे. कारण सर्वांचं म्हणणं तेच होतं की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्रात जे काही जे चाललं आहे ना हे लोकांना पटत नाही आणि म्हणून लोकांनी सांगितलं की आता काहीतरी बदल पाहिजे. तर बदल हा दोन भावांच्यामुळे त्या ठिकाणी निश्चितच बदल होईल आणि दोन्ही भाऊ एकत्र आले हा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. दोन भाऊ एकत्र येणं ही दोन भावांची राजकीय गरज आणि मतांची गरज आहे. हे न कळण्यात की महाराष्ट्रातली जनता दुधखोळी नाही की दोन बंधूंना मानाचं पान आणि इतरांना मात्र अपमान, हे कुठलं धोरण आहे. त्यामुळे हे सगळे इतर पक्षाचे अन्य काय असतील जातील, या लोकांना जर मान मिळणार नसेल तर मग त्याच्यामध्ये केवळ दोन बंधूंचं राजकीय गरज होती म्हणून अशा पद्धतीचं करताय. यांना मराठी भाषेबद्दल, इतर सहकारी पक्षाबद्दल, सहकारी पक्षातल्या नेत्यांबद्दल कोणतीही जाणीव नाही, देणं घेणं नाही. फक्त मला पहा, मला पूजा, या पद्धतीचा हा दोघच जर स्टेजवर असतील, दोघांचीच भाषणं असतील तर त्याचा अर्थ काढावा लागेल. ठाकरे बंधू हे वेगळ्या कारणास्तव एकत्र येतात. त्यांची कुठे युती झाल्याची चर्चा नाहीये. मुळामध्ये त्यांना मराठी मुद्द्यावर एकत्रित येण्याचा एक वेगळा प्रयोग त्यांनी केलेला आहे. जो काही मागे हिंदीबद्दल त्यांचा जो काही आक्षेप होता तो आक्षेप दूर झालेला आहे. परंतु या निमित्तानं का होईना एक मेळावा घ्यावा असं उभाटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं. त्या अनुषंगाने ते आता ते डोममध्ये मेळावा घेत आहेत. 6,000ची कॅपॅसिटी असलेल्या त्या डोममध्ये ते मेळावा घेऊन आम्ही एकत्रित येऊ शकतो हे सिग्नल द्यायचा प्रयत्न आहे. याचा अर्थ ती युती झाली असं समजण्याचं कारण नाही आहे. झाली तरी आम्हाला त्याचा काही दुःख होण्याचं काही कारण नाही आहे. एकत्रित यावं, एकत्रित राहावे, त्याला आमच्या शुभेच्छा आम्ही पूर्वी दिलेल्या आहेत. उद्याचा मेळावा काय विजय मेळावा आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जे मोठे मोठे नेते उद्या भाषण करणार आहेत ना, त्यांच्या घरामध्ये त्यांचे वॉचमन, त्यांचे शिपाई काम करणारी माणसं, त्यांच्या किचनमध्ये कुक म्हणून काम करणारी माणसं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवंडांना सांभाळणाऱ्या आया ह्या हिंदी आहेत. घरामध्ये हिंदी भाषेमध्ये बोलायचं त्यांच्याबरोबर. भाऊ भाऊ हिंदी भाषेत बोलणार आणि माता मराठीचा पुळका बाहेर येऊन करणार. त्यांचे ड्रायव्हर हिंदी भाषिक आहेत. ड्रायव्हर बरोबर बोलताना अरे चलो बाबा इधर जाणे का असं म्हणतात. तेव्हा काही तुम्हाला मराठी आठवत नाही का? मराठीचा पुळका आणि मराठीचा ठेका काय यांनीच घेतलेला आहे?